नमस्कार, छाया अरुण रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्याला ख्रिसमस स्पेशल एक प्लम केकची रेसिपी करून दाखवणार आहे। तर मी इथे सुरुवात करते। त्याच्या अगोदर काय प्रोसेस करायला लागते मी ते पण सांगते। मी इथे हे काजू घेतलेले आहे 100 ग्रॅम, ह्याचे बारीक तुकडे करून घेतले। हे बदाम ह्याचे पण बारीक तुकडे करून घेतले। ही चेरी घेतली। हे पिस्ता घेतला, ह्याचे पण बारीक तुकडे करून घेतले। हे अक्रोड ह्याचे पण बारीक तुकडे करून घेतले आणि हे ॲप्रिकॉट हे पण बारीक चिरून घेतले मी। हे सीडलेस काळे मनुके आहे, किसमिस। हे ड्राय अंजीर आहे, ह्याचे मी बारीक तुकडे करून घेतले। हे पिवळ्या कलरचे किसमिस आहे आणि हे टूटी फ्रूटी मी मिक्स कलरची घेतलेली आहे, ही 100 ग्रॅम घेतली। आणि हे खजूर घेतलेले आहे, हे 100 ग्रॅम मी याचे पण बारीक तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। इथे मी बाउल घेतलेला आहे, यामध्ये मी काजू घालून घेते। हे बदाम, अक्रोड, पिस्ता, हे ॲप्रिकॉट, हे किसमिस, हे ड्राय अंजीर, हे किसमिस, हे डेट्स, हे टूटी फ्रूटी, आता आपण हे यामध्ये हे मी ग्रेप ज्यूस घालून घेते। हे 200 ml घेतलेलं आहे मी। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे एअर टाइट बर्नीमध्ये आपण भरून ठेवायचं। असं भिजेल असं आपण हे ठेवायचं भिजून। ह्याची प्रोसेस अगोदर राहते, 2-3 महिने अगोदर करतात किंवा 2-3 आठवडे पण करतात। आता मी फक्त हे 2 दिवस फक्त भिजून घेते। मी इथे अर्धा जायफळ घेतलं, दालचिनी घेतली आणि लवंग ह्याची पावडर करून घेतलेली आहे, ही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आपण हे काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या जारमध्ये आपण एअर टाइट असं भरून ठेवायचं। हे आता मी हे 2 दिवस असंच भरून ठेवते काचेच्या जारमध्ये आणि मी पुढची प्रोसेस दाखवते। अशा प्रकारे मी हे काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलं। आता हे असं झाकण लावून आपल्याला हे ठेवून द्यायचंय। आता मी हे 2 दिवस असंच ठेवून देते। आता आपण केकसाठी कॅरामेल सिरप करून घेणार आहे। तर मी इथे पॅन तापायला ठेवलेला आहे। आपण यामध्ये 1 कप साखर घालूया आणि 2 चमचे पाणी घालून घेऊया। आपल्याला हे सुरुवातीला हलवायचं नाहीये, साखर मेल्ट झाल्यावर आपण हलवूया।
आपल्याला फास्ट नाही करायचा, गॅस मध्यम ठेवायचा आणि त्यावर आपल्याला ही साखर अशी जाळून घ्यायची आहे. आता साखरेचा कलर पण बदललेला आहे. आपल्याला अशाच पद्धतीने आणखीन हे चॉकलेटी करून घ्यायची आहे. आता मी हा गॅस बंद करून घेतला, कारण आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे ना, तर उडण्याची शक्यता असते, म्हणून आपण हा गॅस बंद करून घेतला. आणि आपल्याला यामध्ये हळूहळू पाणी घालायचं. अर्धा कप आपण पाणी घालून घेऊया. आता गॅस मी पेटवलाय. आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायचंय. आता हे झालेलं आहे. मी हा गॅस बंद करून घेते आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारे हे 2 दिवस ड्रायफ्रूट सोक करायला ठेवले होते. आता एकदम हे सॉफ्ट झालेले आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. मी इथे गॅसवर हे भांड पण तापायला ठेवलेलं आहे. प्रीहीट करून घ्यायचं आपल्याला हे. आपल्याला यामध्ये केक बेक करून घ्यायचा आणि त्यामध्ये अशी ही रिंग ठेवून घ्यायची आपल्याला. आता मी इथे एक भांड घेतलेलं आहे. आपल्याला यामध्ये हे 200 ग्रॅम बटर घालून घ्यायचे. हे थोडं फेटून घ्यायचं आपल्याला. आणि ही 300 ग्रॅम मी पावडर शुगर घेतलेली आहे. आपण यामध्ये घालून घेऊया. आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचंय. आता हे छान मी फेटून घेतलेलं आहे साखर आणि बटर. आता आपण यामध्ये हे कॅरमेल करून घेतलं ना, ते घालून घेऊया. हे पण आपण छान फेटून घ्यायचंय. आता आपण यामध्ये हा मैदा मी चाळून घेतलेला आहे. हा 300 ग्रॅम घेतला. आपण हा थोडा थोडा घालून यामध्ये मिक्स करून घेऊया.
आपण हे सोक केलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। हे पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा, हे बेकिंग पावडर आणि एक थोडं याच्यावर दूध आपण घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे पुन्हा। आता मी इथे हे केक टिन घेतलेलं आहे, आपण याला बटर लावून घेतलेलं आहे, बटर पेपर लावून घेतला आणि त्याला बटर लावून घेतलेलं आहे। असं साइडने पण लावायचा पेपर, म्हणजे आपला केक चिकटणार नाही खाली। आणि आपल्याला हे मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचंय। आणि आपण याला एक सारखं असं टॅप करून प्लेन करून घ्यायचं आपल्याला। हे यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे। आपल्याला यामध्ये सावकाश ठेवून घ्यायचंय आणि आपण आता हे झाकण ठेवून ना मध्यम गॅसवर ठेवायचे। आपल्याला 40 ते 45 मिनिट लागणार। आपला हा केक अर्धा होत आला ना तर आपण हे झाकण काढून आपल्याला यावर ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे। याने काय होतं, मग वरतीच राहतात ते। आणि आपण पुन्हा झाकण ठेवून हे होऊन द्यायचं आता केक। आता मी हे 40 मिनिटांनंतर उघडून बघते। मी अगोदर उघडून बघितलं नाही, कारण आपण सारखं झाकण उघडलं ना तर खाली बसतो केक, म्हणून आता मी उघडून बघते। आता आपला केक झालेला आहे का बघूया आपण। टूथपिक याच्यात घालून बघूया। एकदम क्लीन आलेले आहे, म्हणजे आपला हा केक झालेला आहे। आता मी अर्धा तास असाच ठेवते झाकून, आपल्याला हे लगेच काढायचं नाही। आता मी हा काढून घेते। मी अशा प्रकारे प्लेट मध्ये काढून घेतला। आता आपण याला ना टूथपिकने असे छिद्र करून घ्यायचे। आणि आपण ना हे ड्राय फ्रूट्स ग्रेप ज्यूस मध्ये भिजायला ठेवले होते ना, ते आपण उरलेला ह्याच्यावर असं करून घ्यायचंय। आणि आपण हा तासभर असाच ठेवून द्यायचा, नंतर आपण कट करूया। आता आपण कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम असा स्पंजी झालेला आहे।
अशा प्रकारे हा माझा प्लम केक घरच्या घरी तयार झाला। तर ह्या ख्रिसमसला नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन पण प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन्स मिळत जातील।